बाहेरचे सगळे लोक, कोणी तेलंगणाचा वार आहे तो म्हणतोय की अमुक कसं बनलं पाहिजे, ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही, ते आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलट सुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे. मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं? अजित दादा नंतर काय, कोण, कुठे, कसं, हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पडत आहे. मी काय राज ठाकरे वाकरे माझ्या काय संबंधाचे, माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे का माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाचा वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत.